नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण गणित या विषयावर घटक, बेरीज आणि उपघटकामध्ये आपण बेरीज करण्यासाठी आपण एक खेळ खेळणार आहोत. चला तर मग आपण एक खेळ खेळूया. खेळाचे नाव आहे उडी मारणे. जमिनीवर आपण 0 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 आणि 41 ते 50 असे आपण काय करायचे आहेत, कार्ड तयार करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण 0 ते 10 हे कार्ड वापरूया. अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे कार्ड आपण खाली मांडून घ्यायचे आहे. आणि 2 या संख्येजवळ आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा सामावून घ्यायचं आहे. सर्वसामान्य मुलं आहेत ती उड्या मारू शकतात, परंतु दिव्यांग विद्यार्थी हा उड्या मारायला जर सक्षम नसेल तर आपण त्याला चालत जाण्यासाठी हा खेळ घेऊ शकतो. 2 या संख्येवर जर विद्यार्थी उभा राहिला तर त्याला 4 अंक पुढे उड्या मारत जायला सांगायचं आहे. बरोबर आहे. 2 पासून तो काय केला, 4 अंक पुढे गेला. 2, 3, 4, 5, 2 अंक सोडला तर चौथा अंक हा 6वा येतो. म्हणजे 2 पासून पुढे 4 अंक उडी मारली तर तो 6 या अंकावर पोहोचतो आणि दिव्यांग विद्यार्थी चालत जाणार आहे. म्हणजेच 2 आणि 4 हे मिळवले की बेरीज किती येते, 6 येते. आता आपण पाहिलं 2 मध्ये 4 मिळवले की बेरीज 6 येते. मग आता आपण अजून एक कृती करूया. आता विद्यार्थी 6 या अंकावर उभा आहे. त्याला सांगितलं 2 उड्या मार. तर तो 6 अंकावरून 7, 8 म्हणजे जर त्याने 2 उड्या मारल्या तर तो किती अंकावर पोहोचेल, 8. अगदी बरोबर. म्हणजे 6 अधिक 2 किती आले, 8 आले. मग आता जर विद्यार्थी 8 या अंकावर उभा आहे आणि आपण त्याला सांगितलं 4 उड्या मार, मग तो 8 अंकापासून जर 4 उड्या मारत गेल्या तर किती अंक येतील बरं, 9, 10, 11, 12. अगदी बरोबर. म्हणजे 8 या संख्येमध्ये जर 4 ही संख्या मिळवली तर उत्तर किती येतं, 12 येतं. आणि अशाच प्रकारे आपल्याला 50 पर्यंत अंकांची काय करायची आहे, उड्या मारून टप्प्याटप्प्याने बेरीज ही क्रिया कशी होते, कशी घडते हे विद्यार्थ्यांना आपण समजावून द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतात आणि खेळातून विद्यार्थ्यांना ही कृती करायला मिळाली तर निश्चितच बेरीज ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजणार आहे. ते परत कधीही विसरणार नाही. तर असेच आपण नवनवीन उपक्रम हे घेतले पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना बेरीजा संबोध स्पष्ट समजावून देता येतो. अशा प्रकारे विविध खेळातून, उपक्रमातून आपण बेरीजी संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. त्यासाठी शिक्षकांकडे मणी, गोट्या, खडे, चमचे, खडू यासारख्या अनेक वस्तूंचा वापर अध्यापनात केला तर बेरीजी संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी समजून घेऊ शकतात आणि आपल्यालाही समजावून द्यायला खूप सोपे जाईल. धन्यवाद.